Okay. So today we will start with the next integrated rate law, that is zero order reaction. आता बघा, झिरो ऑर्डर रिएक्शन स्टार्ट करण्याआधी फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे अजून एक्झाम्पल्स आहेत जे आपण डिस्कस करायचे. पहिला आपण काय करूया, झिरो ऑर्डर रिएक्शन कंप्लीट करूया आणि मग राहिलेले फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे एक्झाम्पल्स डिस्कस करूया. ठीक आहे. सो झिरो ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट लॉ, झिरो ऑर्डर रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट लॉ. आता इथं बघा, ए गिव्स काय आहे तर प्रोडक्ट. ए गिव्स प्रोडक्ट जेव्हा आहे तेव्हा रेट इज इक्वल्स टू के, ए रेस टू काय आहे तर झिरो. रेट इज इक्वल्स टू के, ए रेस टू काय आहे तर झिरो. म्हणजे रेट इज इक्वल्स टू काय आहे तर के, बिकॉज एनिथिंग रेस टू झिरो इज 1. दिस इज द रेट लॉ. रेट लॉ प्रमाणे हा रेट आला, रेट लॉ प्रमाणे हा रेट आला. इन्स्टंटेनियस रेट काय असते, रेट इज इक्वल्स टू काय असते इन्स्टंटेनियस रेट साठी, येस, रेट इज इक्वल्स टू मायनस डी ए अपॉन काय येणार आहे तर डी टी. जर दोघांचं एलएचएस सेम आहे तर आपण आरएचएस सेम करून त्याचा डिफरन्शियल रेट लॉ फाइंड करतो. काय फाइंड करतो, म्हणजे असा रेट लॉ तो डिफरन्सिएशन फॉर्म मध्ये आहे. डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन डिफरन्सिएशनचा डिफरन्सिएशन. तर डिफरन्शियल रेट लॉ मध्ये हा फर्स्ट इक्वेशन आहे आणि हा काय आहे तर सेकंड इक्वेशन आहे. तर इथं मी त्यांना काय लिहिणार आहे, रेट इज इक्वल्स टू के इज इक्वल्स टू मायनस डी ए अपॉन काय असणार आहे तर डी टी. सो के इज इक्वल्स टू मायनस डी ए अपॉन काय येणार आहे तर डी टी. नाउ के इज इक्वल्स टू मायनस डी अपॉन डी टी, हा घ्या, ह्याला रिअरेंज करूया. के डी टी इज इक्वल्स टू मायनस काय येणार आहे तर डी ए. के डी टी इज इक्वल्स टू, के डी टी इज इक्वल्स टू, आता ठीक आहे, ह्याला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट करण्यासाठी दोन लिमिट्स पाहिजेत. कोणते दोन लिमिट्स पाहिजेत, ऍट टाइम टी इज इक्वल्स टू झिरो, ऍट टाइम टी इज इक्वल्स टू झिरो काय असते, ए इज इक्वल्स टू काय असते तर ए नॉट. ए नॉट म्हणजे काय आहे तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, असं आपण एंड सेमच आणणार आहे, जर इथे लक्ष. आता ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी, ए इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 80. ठीक आहे, फाईन. आता हे जेव्हा लिमिट्स पुट केले इथं 0 टू टी के डी टी इज इक्वल्स टू मायनस 80 टू ए नॉट, इथं काय येणार आहे तर डी ए. के हा कॉन्स्टंट आहे म्हणजे इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे, के कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे. आणि काल आपण म्हटलं डीएक्स चं इंटिग्रेशन काय असते तर एक्स, कारण वन एक्स, वन डीएक्स आहे असं आपण कन्सिडर करतो. वन डीएक्स म्हणजे काय कन्सिडर करतो, एक्स रेस टू झिरो काय असते तर डीएक्स, असं असतं ना. सो इथं काय येणार आहे, हा के बाहेर काढला तर इथं फक्त टी येणार आहे आणि इथं वरती टी आणि इथं खाली काय येणार आहे तर झिरो. के टी टी आणि झिरो, समजतंय, येस ऑर नो. ठीक आहे, इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन ऑफ, इथं काय येणार आहे डीएचं काय येणार आहे तर ए. डीएचं ए जर आलं, हे मायनस आहे तसं ठेवा. दोन लिमिट्स, फायनल लिमिट काय आहे तर 80 आणि इनिशियल लिमिट काय आहे तर ए नॉट. फायनल लिमिट काय आहे 80 आणि इनिशियल लिमिट काय आहे तर ए नॉट. आता हे लिमिट जर पुट केले फायनल मायनस इनिशियल तर इथं काय येणार आहे के टी मायनस झिरो इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 80 मायनस काय येणार आहे तर ए नॉट. मायनस मायनस बिकम प्लस. सो इथं काय येणार आहे के टी इज इक्वल्स टू मायनस 80 प्लस काय येणार आहे तर ए नॉट. ह्याला रिअरेंज करायचं. काय करायचं ह्याला
मग KT इज इक्वल्स टू ए नॉट मायनस काय येणार आहे तर AT. सो T इज इक्वल्स टू ए नॉट मायनस AT अपॉन K किंवा K इज इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट फाइंड करतो ना आपण. इथं K लिहूया. देअरफॉर इथं काय येणार आहे K इज इक्वल्स टू ए नॉट मायनस AT अपॉन काय येणार आहे तर T. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? सो दिस इज द integrated rate law for zero order reaction. This is the integrated rate law for what? For zero order reaction. ठीक आहे? ओके, परत एकदा बघा. For zero order reaction, A gives product, rate is equals to K, A raised to 0. Anything raised to 0 is 1. So rate is equals to काय येणार आहे तर K. Next, rate is equals to minus DA by काय येणार आहे तर DT. दोघांचं LHS सेम आहे म्हणजे RHS काय असणार आहे सेम. हा डिफरन्शियल रेट लॉ झाला. या डिफरन्शियल रेट लॉला आपण रिअरेंज केलं. KDT इज इक्वल्स टू मायनस DA. मायनस तुम्ही कुठं पण ठेवा, नंतर तुम्ही मायनस ते शिफ्ट करू शकताय. So at time t is equals to 0, A is equals to A naught. At time t is equals to t, A is equals to AT. 0 to t, K dt is equals to minus AT to A naught dA. So K t 0. Final minus initial. Final minus initial. So इथं K t minus 0, AT minus A naught rearrange केलं. A naught minus AT आलं. समजतं इथंपर्यंत? Yes or no? हे काय आहे? झिरो ऑर्डर रिॲक्शनचा इंटिग्रेटेड रेट लॉ. आणि ह्याचं आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक असणार आहे आणि दुसरं काय असणार आहे तर हाफ लाईफ पिरियड. सगळ्यात पहिला हाफ लाईफ पिरियड बघूया. तर हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन काय असणार आहे? हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर reaction. So when we are talking about half life period for zero order reaction, मी काय म्हटलं, जेव्हा तुमचा AT concentration that remains unreacted at any time t हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा काय होतो? हाफ. काय होतो? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा काय होतो? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा काय होतो? हाफ. When your AT becomes A naught by 2, त्यावेळेचं टाइम म्हणजे काय असते तर T half. Half life period of the reaction. The concentration that remains unreacted at any time reduces to half of the initial. Initial 100 होता आणि 50 मोल झाला. कधी झाला 50 मोल? At T is equals to T half ला. At T is equals to T half ला. So इथं काय असणार आहे मग? इथं बघा. K is equals to काय आहे तर A naught minus AT अपॉन काय आहे तर T. मग मी व्हॅल्यू जर पुट केली, K is equals to A naught minus A naught अपॉन काय येणार आहे तर 2 होल डिवायडेड बाय काय येणार आहे तर T हाफ. कारण AT जेव्हा A naught बाय 2 होतो त्यावेळी टाइम पिरियड काय असतो T हाफ. मग 1 मायनस हाफ A naught मायनस A naught बाय 2 A naught बाय 2. सो इथं काय येणार आहे K इज इक्वल्स टू काय येणार आहे तर A naught बाय 2 इंटू काय येणार आहे तर T हाफ. K is equals to A naught by 2 into T half. So T half is equals to काय येणार आहे? Yes. A naught upon 2K. T half is equals to काय येणार आहे? A naught upon काय येणार आहे तर 2K. येते लक्षात? Yes or no? समजतंय मी काय सांगितलं ते? ठीक आहे. फाईन. आता पुढे बघा. मला रेट इज इक्वल्स टू K होतं फक्त झिरो ऑर्डर रिॲक्शनला. कारण K A रेस टू काय होतं तर 0 म्हणजे फक्त काय येणार आहे K. मग मी तुम्हाला म्हटलेलं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि झिरो ऑर्डर रिॲक्शनची एक स्टेटमेंट आहे, ती रिव्हर्स असते. काय की हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन डिपेंड्स ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर reaction
half life period for zero order reaction depends on initial concentration of reactant but rate of reaction rate constant वरती डिपेंड राहते, कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड राहत. therefore rate of reaction does not depends on the initial concentration. कोणावरती डिपेंड राहत नाही, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड राहत नाही. समजलं का? येस और नो? ठीक आहे. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सगळ्यात पहिला रेट इज इक्वल्स टू के ए रेस टू 0 आहे, म्हणजे इज इक्वल्स टू के आहे. म्हणजे जर तुम्ही ग्राफ ड्रॉ केला रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट, काय ड्रॉ केला? रेट वर्सेस, इट इज इंडिपेंडंट, म्हणजे स्ट्रेट लाईन पॅरलल मिळणार तुम्हाला, पॅरलल टू एक्स एक्सिस. म्हणजे इथं टाइम घेतलं, टाइम नाही, इथं काय घेतलं? कॉन्सन्ट्रेशन घेतलं रिएक्टंटचा, आणि इथं काय घेतला? तर रेट घेतला. तर तुझ्या कॉन्सन्ट्रेशन चेंज झाला म्हणून रेट वरती काय फरक पडत? कॉन्सन्ट्रेशन वाढू दे किंवा कमी होऊ दे, रेट ऑफ रिएक्शन काय राहणार आहे? सेम. सो यू विल गेट अ ग्राफ वेर ऑन ऑन वाय एक्सिस रेट ऑफ रिएक्शन आहे, ऑन एक्स एक्सिस काय आहे? तर कॉन्सन्ट्रेशन. सो यू विल गेट अ लाइन पैरेलल टू एक्स एक्सिस. So you'll get a line parallel to x-axis. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक. आता नेक्स्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झाल्यानंतर नेक्स्ट बघा, अजून एक, हा आपला इक्वेशन होता ए नॉट मायनस 80 अपॉन टी इज इक्वल्स टू काय आहे? तर के. therefore KT is equals to A naught minus 80. मायनस 80 ह्या साईडला जाऊन काय करणार आहे? प्लस. म्हणजे हा काय येणार आहे? 80 is equals to minus KT plus A naught. हा कसं झाला सांगा? हा Y झाला, हा M आणि काय झाला? X, आणि हा काय झाला? तर C. आलं लक्षात? हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जेव्हा आपण बघणार आहे, हा वाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशनला हा काय आहे? इथं कन्सिडर करा, एक्स काय आहे? टी टाइम पिरियड आहे, आणि वाय काय आहे? कॉन्सन्ट्रेशन. हा ए नॉट वाय इंटरसेप्ट आहे. सी म्हणजे काय असते? वाय इंटरसेप्ट. मग इथं वाय इंटरसेप्ट इथं येणार आहे ए नॉट. सो इथं ए नॉट निगेटिव्ह स्लोप. कसला स्लोप मिळणार? निगेटिव्ह स्लोप. आणि स्लोप इज इक्वल्स टू काय येणार आहे? तर स्लोप इज इक्वल्स टू, yes, स्लोप इज इक्वल्स टू माइनस के. स्लोप इज इक्वल्स टू माइनस के. समझ में आ रहा है? यस और नो? कुछ डाउट है इसमें? डाउट आहे का काय यामध्ये? ठीक आहे, सॉल्व करा. सॉरी, लिहून घ्या. तुमचे झेरॉक्स झालेत, मी फक्त आज आणायचे. ठीक आहे. सो द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू डिस्कस इज pseudo unimolecular reactions. Can you tell me what must be the meaning pseudo? काय असेल? pseudo yes, फेक म्हणजे फॉल्स. pseudo unimolecular फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा ऍक्च्युअली मीनिंग काय असते? की थोडे रिएक्शन्स हायर ऑर्डर दिसतात, पण फॉलो करताना त्याला म्हणतात pseudo unimolecular रिएक्शन. हे कोणाच्या केसमध्ये होते? की तुम्ही 2 ते 3 रिएक्टंट घेतलाय, त्यातला एखादा रिएक्टंटच लिमिटिंग मध्ये आहे आणि बाकीचे दोन्ही एक्सेस मध्ये, खूप जास्त प्रमाणात घेतलाय बाकीचे रिएक्टंट्स. म्हणजे एक्सेस मध्ये रिएक्टंट घेतलाय
त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही असं आपल्याला वाटते, कारण एक्सेस आहे ना, खूपच जास्त घेतलंय, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत, एकाच रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं तर त्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं तरच रेटवरती फरक पडतोय. जर तुम्ही एक्सेस मध्ये जो सबस्टन्स घेतलाय, एक्सेस मध्ये जो सबस्टन्स घेतलाय त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे, कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंजच होत नाही, त्यामुळे रेट ऑफ रिएक्शन वरती फरक पडत नाही. मोस्टली जे हायड्रोलायसिसचे रिएक्शन्स आहेत, ईस्टर, हायड्रोलायसिस ऑफ ईस्टर, हायड्रोलायसिस ऑफ ईस्टर मध्ये हा बघा CH3 CH2 COO काय येणार आहे तर CH3, ह्याचं मी हायड्रोलायसिस केलं कोणाबरोबर, वॉटर बरोबर, ठीक आहे. तर इथं मिळताना काय मिळणार आहे तर CH3 CH2 COOH प्लस इथं काय येणार आहे तर CH3OH, ठीक आहे. तुम्ही काय म्हणणार, इथं किती रिएक्टंट आहेत, 2, म्हणजे फॉलो काय करायला पाहिजे, सेकंड ऑर्डर, काय फॉलो करायला पाहिजे, पण सेकंड ऑर्डर फॉलो करत नाही, कारण वॉटर जो आहे हा तुमचा एक्सेस मध्ये असतो. मग जेव्हा तुम्ही फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन मध्ये बघताय तर तुम्ही ईस्टरचं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त केलं तरच रेट ऑफ रिएक्शन वरती फरक पडते. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन मुळे कमी जास्त करण्यामुळे काही फरक पडत नाही. सो इथं आपण काय म्हणतो, इथं रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 2 कोण आहेत, CH3 COO CH3 CH2 COO CH3, rate is directly proportional to CH3 CH2 COO CH3 आणि इथं काय येणार आहे तर H2O. Now to remove the directly proportionality sign we introduce a constant K. K इथं काय येणार आहे CH3 CH2 COO काय येणार आहे तर CH3 आणि H2O म्हणजे तुम्ही त्याला काय कन्सिडर करताय, K डॅश. सो रेट इज इक्वल्स टू K डॅश का कन्सिडर केलं समजतंय, कारण हा एक्सेस मध्ये आहे त्यामुळे तो कॉन्स्टंटच कन्सिडर करतो. मग हा K इंटू K डॅश इथं काय येणार आहे तर CH3 CH2 COO काय येणार आहे तर CH3. आता K इंटू K डॅश म्हणजे काय येणार आहे तर K डबल डॅश. सो रेट इज इक्वल्स टू K डबल डॅश CH3 CH3 CH2 COO CH3. म्हणजे दिसताना तर सेकंड ऑर्डर दिसत होते, पण ऍक्च्युली फॉलो करताना फर्स्ट ऑर्डर फॉलो. असे रिएक्शन्स जे दिसताना दिसतात की हायर ऑर्डर आहेत, काय आहेत, हायर ऑर्डर आहेत, पण फॉलो करताना काय फॉलो करतात, फर्स्ट ऑर्डरच फॉलो करतात. काय फॉलो करतात, त्याला म्हणतात, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, सुडो युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. काय म्हणतो आपण त्याला, सुडो युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. समजलं का, येस ऑर नो. आता इथं बघा, pseudo first order, certain reactions which are expected to be higher order follows the first order kinetics. काय फॉलो करता, ऑन हायड्रोलायसिस ऑफ मिथाइल ऍसिटेट. आता हा ईस्टर होता, मी मिथाइल प्रोपिओनेट घेतलेला, CH3 CH2 COO CH3 घेतलेला ना, हायड्रोलायसिस केलं ऍसिटिक ऍसिड आणि काय मिळणार आहे, इथेनॉल. मला प्रोडक्टशी संबंध नाहीये, कोणाशी संबंध नाहीये, प्रोडक्टशी संबंध नाहीये, रिएक्टंटशी संबंध आहे. मग रिएक्टंटशी संबंध जर असेल तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट इज इक्वल्स टू K डॅश CH3 COO CH3 प्लस H2. हा K डबल डॅश कन्सिडर करतो आपण. The reaction was expected to follow the second order kinetics. However, it obeys the first order.
The reason is that the solvent water is present in such a large excess that the change in concentration is negligible as compared to initial concentration. ओके, सो आपण काय कन्सिडर करतो, H2O हा काय आहे तर कॉन्स्टंट आहे आणि तो K डबल डॅश. मग इथं हा जो K डॅश घेतलाय आणि हा K डबल डॅश हे मल्टिप्लाय करून K आपण घेतलेलं पण सेमच आहे, फक्त K डॅश K डबल डॅश चालते काय पण. ओके, सो वेर द K डबल डॅश इज इक्वल्स टू K इंटू K डॅश आलेलं आपलं एवढंच. सो द रिॲक्शन इज विच ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर. आता हे बघा, हायड्रोलायसिस ऑफ ग्लुकोज. मी काय म्हटलं, हायड्रोलायसिस जिथं वॉटर एक्सेस मध्ये किंवा जेव्हा कोणताही रिॲक्टंट एक्सेस मध्ये आहे ती कसली आहे, स्युडो युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे एक्झाम्पल जरा बघा, हा वाला झिरो ऑर्डरचा एक एक्झाम्पल त्यांनी दिलाय. एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर काय आहे, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ऑन प्लॅटिनम मेटल. अमोनिया जर डिकम्पोज झाला प्लॅटिनम मेटल वरती काय देणार आहे, नायट्रोजन प्लस काय देणार आहे तर 3H2 इन विच स्टेट, गॅशियस स्टेट. बरं, इथं होत आहे काय, the metal surface gets completely covered by a layer of what, ammonia molecules, and the number of ammonia molecules attached on the platinum surface is small. कमी अटॅच होतात compared to the which compared आपल्याकडे जे काय अमोनिया आहे. So a large number of ammonia molecule tends to remain as gas which does not reacts. जे सरफेस वरती चिटकले तेच त्यातलं बॉन्ड ब्रेक होणार वगैरे असं होणार आहे. So the molecules present on the metal surface only react. So the rate of reaction was thus independent on the total concentration of ammonia and remains constant. Zero order. कसली ऑर्डर, R इज इक्वल्स टू K. अमोनिया वरती डिपेंड राहिली कारण अमोनियाचे खूप सारे रिएक्टंट मॉलिक्युल्स प्लॅटिनम सरफेसला इंटरॅक्ट झाले नाही. मग डिकम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साइड 2 times N2O प्लॅटिनम गिव्स 2 times N2 plus O2. परत सेम की नायट्रस ऍसिड आहे, प्लॅटिनम कॅटलिस्ट आहे, त्या N2O मधले खूप कमी कॉन्स्टंट पार्टिकल फक्त प्लॅटिनम प्लेटला चिटकणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या N2O च्या कॉन्सन्ट्रेशन वरती त्याचा रेट ऑफ रिएक्शन डिपेंड राहणार नाही, म्हणून ती झिरो ऑर्डर. झिरो ऑर्डर म्हणजे अशी रिएक्शन ज्यामध्ये रेट ऑफ रिएक्शन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड राहत. कॅटॅलिटिक डिकम्पोजिशन ऑफ फॉस्फाईन अँड ऑन हॉट टंगस्टन ऍट अ हाय टेम्परेचर. म्हणजे मोस्टली असे रिएक्शन ज्यामध्ये कॅटलिस्ट वापरला आहे आणि त्या सरफेस वरती ते कॉन्स्टंट पार्टिकल जे काय आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. काय आहे कॉन्सन्ट्रेशन, समजते इथपर्यंत? ठीक आहे, चालेल. फक्त एक काम करा, हा सुडो युनिमॉलिक्युलरचा पार्ट लिहून घ्या. टेक्स्टबुक असेल टेक्स्टबुक मधून लिहून घ्या सुडो युनिमॉलिक्युलरचा पार्ट. हा पहिलाच. हा, इन द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. म्हणजे एक इनिशियल 20 मोल होतं मिलीमोल पर डीएम क्यूब, ते कितीला झालं तर 8 मिलीमोल पर डीएम क्यूब इन हाऊ मेनी मिनिट्स, 38 मिनिट्स. काय, व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. हे बघा, जर तुमचा टाइम 38 मिनिट्स मध्ये दिलाय तर तुम्ही जे रेट कॉन्स्टंट काढणार ते पण कशामध्ये असणार आहे तर मिनिट इनवर्स मध्ये. त्यामुळे हाफ लाईफ पण कशामध्ये येणार आहे, मिनिट. तुम्ही याला सेकंद मध्ये कन्वर्ट केलं तर सगळं सेकंद मध्ये होणार. आणि काल जसं सांगितलं आपल्याला फॉर्म्युलाच फक्त युज करायचे आहेत या केसमध्ये. काय आहे की सगळ्यात पहिला दिलाय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए नॉट किती दिलाय तर 20 मिली मोल पर डीएम क्यूब ए नॉट. त्यानंतर ना 80 किती दिलाय 8 मिली मोल पर डीएम क्यूब. टाइम रिक्वायर्ड किती दिलाय 38 मिनिट्स. ठीक आहे. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन विचारले बाळा. हाफ लाईफ साठी सगळ्यात पहिला मला टी हाफ इज इक्वल्स टू काय असते तर 0.693 अपॉन काय असते तर के. म्हणजे मला रेट कॉन्स्टंट फाइंड करायला पाहिजे. आणि के चा फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय येणार आहे 80. सो के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टाइम पिरियड. टाइम पिरियड किती आहे 38 मिनिट्स
लॉग टू द बेस 10 ए नॉट किती आहे तर 20 आणि 80 किती आहे तर 8. आता त्याला कट जर केलं तर हा 10 चा आणि हा कितीचा येतोय तर 4 चा. मग 10 चा लॉग 1 पॉइंट काय येणार आहे 000. 4 चा लॉग काय येणार आहे तर 0.6021. हा 10 हा 9 हा 9 हा 9 हा 0. 10 minus 1 9. 9 minus 2 7. 9 minus 0 9. 9 minus 6 3. So 2.303 divided by 38 into 0.3979 आलं. मी तुम्हाला म्हटलं की तुमचं डिनॉमिनेटर मोठं होतं आणि न्यूमरेटर छोटं होत असेल तर न्यूमरेटर काय करा डेसिमल शिफ्ट करून मोठं करा किंवा बार कॅरेक्टरिस्टिकनं सॉल्व्ह करणार असाल तर बार कॅरेक्टरिस्टिकनं सॉल्व्ह करा. म्हणजे इथं काय येणार आहे तर 2.303 अपॉन 38 इंटू 39.79 इंटू 10⁻⁻². ह्याचा लॉग बघा ह्याचा लॉग बघा ऍड करा ह्याचा लॉग सबस्ट्रॅक्ट करा अँटी लॉग करून काय आन्सर येते सांगा मिनिट इनवर्स मध्ये कारण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे कसली रिएक्शन आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आन्सर काय ते सांगा मग आपण हे फाइंड करूया पिरियड. आन्सर काय ते सांगा मग हाफ लाईफ पिरियड सॉल्व्ह करूया. केची व्हॅल्यू 2.412 इंटू 10⁻⁻². मग टी हाफ इज इक्वल्स टू काय येणार आहे यश टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय आहे तर के. सो 0.693 अपॉन के ची व्हॅल्यू काय आहे 2.412 इंटू 10⁻⁻². -2 वर जाऊन 69.3 डिवायडेड बाय 2.412. परत ह्याचा लॉग बघा ह्याचा लॉग बघा सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा. Therefore, T half is equals to 28.73 minutes. काय येणार आहे 28.73 minutes. येत आहे लक्षात येस ऑर नो झालंय लिहून झालंय ना. नेक्स्ट घ्या the half life period वाला. The half life of first order reaction is 1.7 hours. How long will it take for the 20% of the reactant to react? इथं ना हाफ लाईफ पिरियड आर मधला आहे ते मिनिट मध्ये कन्सिडर करा सोपं जाते कॅल्क्युलेशन्सला. The half life of first order reaction is 1.7 hours. Half life टी हाफ दिले. How long will it take for 20% of the reactant to react? जर 20% रिएक्टंट रिॲक्ट होतो राहिला किती पर्सेंट हा म्हणजे जर इनिशियल मोल जर तुम्ही 100 मोल्स पर डीएमक्यू घेतला तर 80 कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिएक्टेड ऍट एनी टाइम टी किती असणार आहे 100 - 20 80. ठीक आहे 80 मोल्स पर डीएमक्यू. सो इथं परत काय येणार आहे सगळ्यात पहिला हाफ लाईफ टी हाफ इज इक्वल्स टू काय आहे तर 1.7 hours. Convert it into minute. 1.7 into काय करा तर 60 minutes. ठीक आहे ए नॉट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय कन्सिडर करा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 मोल्स पर काय कन्सिडर करा तर डीएमक्यू. काय कन्सिडर करणार 100 मोल्स पर डीएमक्यू ए नॉट. 80 कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिएक्टेड एट एनी टाइम टी किती लिहिणार आहे तर 20 मोल्स पर काय येणार आहे तर डीएम 80 100 - 20 80 मोल्स पर डीएमक्यू. सगळ्यात पहिला टी हाफ पासून मला काय फाइंड करायला पाहिजे के. सो 0.693 अपॉन के. सो के इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.693 अपॉन टी हाफ that is 0.693 upon 1.7 into काय येणार आहे तर 60. म्हणजे इथं काय करा ह्याला 693 into 10⁻⁻³ घ्या आणि हा 1.7 into 16 17 6 ला किती येते 102. हा 102 येणार मग इथं 102 येणार. ठीक आहे 102 मिनिट्स. मग परत हा मी पर्पजली डेसिमल शिफ्ट केला हा 10⁻⁻³ ह्याचा लॉग घ्या सबस्ट्रॅक्ट करा आणि काय बघणार अँटी लॉग.
लॉग घ्या, सबस्ट्रॅक्ट करा आणि काय बघा अँटीलॉग. मग हे झाल्यानंतर ना नेक्स्ट घ्या, के ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ना मग आपण काय करणार आहे, के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. So T is equals to 2.303 upon K log to the base 10. A नॉट म्हणजे 100 आणि 80 म्हणजे काय तर 80 80च आहे. 80 is equals to 80. So हा 0 0 कट करा, हा 4 जा येणार, हा 5 जा येणार. 5 चा लॉग 0.6990, हा 0.6021. 10 minus 1 is 9. 8 minus 2 is 9 minus 2. 8 minus 2 is 6. 9 minus 0 is 9 0. मग इथं काय येणार आहे, T is equals to 2.303 into 0.0969 अपॉन K ची व्हॅल्यू काय येते सांगा. K ची व्हॅल्यू सांगा मला पहिला. इंटू 6.794 इंटू 10 raised to -3. मग ही लिहा इथं. मग इथं काय येणार आहे, 6.794 इंटू 10 raised to -3. परत इथं 6.794 इंटू 10 raised to -3. -3 वर जाऊन काय होणार आहे तर +3. म्हणजे इथं काय येणार आहे, T इज इक्वल्स टू 2.303 इंटू 3 डेसिमल शिफ्ट केलं तर हा किती येणार आहे 96.9 डिवायडेड बाय 6.794. परत ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ऍड करा, ह्याचा लॉग सबस्ट्रॅक्ट. हे बघा, हा 0.0969 आहे, हा 10 raised to -3 वर जाऊन काय होणार आहे +3. 3 डेसिमल शिफ्ट होणार म्हणजे 96 पॉईंट काय येणार आहे तर 9. काय येतं बघा, किती 32.84 मिनिट. 32.84 मिनिट झालं. ठीक. हा वाला. Show that the time required for the completion of 99.9% of first order reaction is 3 times. Show that the time required for the 99.9% completion of first order reaction is 3 times the time required for 90% completion. Show that the time required for 99.9% completion of first order reaction is 3 times the time required for 90% completion. ठीक. काय येस, जेव्हा एखादी म्हणजे जेव्हा एखादं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 99% रिॲक्ट झालंय, 90% रिॲक्ट झालंय, 20%च राहिलंय, सो यू शुड कन्सिडर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एज 100. ठीक आहे. सो कन्सिडर करा केस 1. केस 1 मध्ये काय असतंय की रिॲक्शन किती % कम्प्लीट झाले, 99% कम्प्लीट झाले, 99.9%. 99.9% कम्प्लीट झाले म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सो केस 1 जेव्हा T 99.9% आहे त्या केसमध्ये जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए नॉट किती आहे 100 तर 80 किती असणार आहे 100 मायनस 99.9 म्हणजे 0.1 मोल पर डीएमक्यू. मोल पर डीएमक्यू. सगळ्यात पहिला रेट कॉन्स्टंट के इज इक्वल्स टू काय असतंय 2.303 अपॉन टी
99.9% log to the base 10 ए नॉट किती आहे तर 100 आणि 80 किती आहे तर 0. काय आहे तर 1. 0.1 10 raised to -1 -1 वर शिफ्ट होऊन +1 1000. सो k इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.303 डिवायडेड बाय t 99.9% लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 1000. हे बघा 1000 म्हणजे 10 raised to 3 म्हणजे 3 log to the base 10 10 log to the base 10 10 काय असतंय सो k इज इक्वल्स टू काय असणार आहे 2.303 t 99.9% log to the base 10 1000. समजलं ना हे 1000 चं काय केलं log to the base 10 10 raised to 3 म्हणजे 3 log to the base 10 10 log to the base 10 10 1 म्हणजे इथं काय येणार आहे तर इंटू काय येणार आहे तर 3 इंटू काय येणार आहे तर 1 ही केस 1 झाली. आणि काय विचारलंय 90%. आता 90% साठी बघूया केस 2. केस 2 मध्ये टी किती पर्सेंट आहे तर 90%. सो ए नॉट किती आहे तर 100 मोल्स पर काय आहे तर डीएमक्यू. 80 किती आहे तर 100 मायनस 90 10 मोल्स पर काय येणार आहे तर डीएमक्यू. सो के इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2.303 अपॉन टी 90%. किती पर्सेंट 90%. log to the base 10 100 अपॉन काय येणार आहे तर 10 कट log to the base 10 10 1. सो k इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2.303 अपॉन टी 90% इंटू काय येणार आहे तर 1. ह्याला इक्वेशन काय म्हणूया 1. ह्याला इक्वेशन काय म्हणूया 2. रिॲक्शन साठी रेट कॉन्स्टंट कायम सेम असतो. जर टेम्परेचर चेंज झाला तरच रेट कॉन्स्टंट चेंज होतो. जर टेम्परेचर चेंज झाला नाही तर रेट कॉन्स्टंट चेंज व्हायचा संबंध येत. Therefore, from 1 and 2 from 1 and 2 1 and 2 ला काय आहे from 1 and 2 2.303 upon t 99.9% into 3 is equals to 2.303 t 90% into 1. मग 2.303 303 काय होणार आहे कॅन्सल. मग इथं t 90% into 3 is equals to t 99.9%. काय आहे तेच विचारलंय का बघा. कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड फॉर द completion of 99.9% reaction is 3 times the time required for the completion of 90%. आलं लक्षात काय केलंय yes or no. सॉल्व करा. सॉल्व करा. 6th वाल्याला 6th का 7th सॉरी 7th वाल्याला A first order reaction takes 40 minutes for 30% of decomposition. 40 minutes घेते 30% ऑफ डिकम्पोजिशन होण्यासाठी म्हणजे राहते किती पर्सेंट 70%. कॅल्क्युलेट द हाफ लाईफ म्हटलंय म्हणजे पहिला काय फाइंड करायला पाहिजे रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट काढल्याशिवाय हाफ लाईफ काढू शकत. ठीक आहे. सो आता बघा गिवन काय आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे 100 मोल्स पर काय असणार आहे तर DMQ. आणि नेक्स्ट 80 कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिएक्टेड ऍट एनी टाइम t. 30% जर डिकम्पोज झाले 100 मायनस 30 म्हणजे 70 मोल पर DMQ. नेक्स्ट टाइम रिक्वायर्ड किती आहे तर 40 मिनिट्स. सो इथं k इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.303 अपॉन t log to the base 10 a naught upon 80. So 2.303 टाइम किती आहे 40 log to the base 10
A0 ची व्हॅल्यू किती आहे तर 100, AT ची व्हॅल्यू किती आहे 70, हा 0 0 काय झाला कट, 10 अपॉन काय आला तर 7, सो 2.303 अपॉन 40 इंटू 10 चा लॉग 1.0000, 7 चा लॉग 0.8451, 10 minus 1 is 9, 9 minus 5 is 4, 9 minus 4 is 5, 9 minus 8 is 1, 0, 0.1549, परत हे वरचे डेसिमल शिफ्ट करा, 2.303, 154.9 इंटू 10 raised to -3 करा, डिवायडेड बाय 40 करा. काय येतंय बघा आन्सर पहिला, ह्याचं काय येतंय सांगा. आणि मग रेट कॉन्स्टंट फाइंड केल्यानंतर ना काय फाइंड करणार आहे तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शनचं फॉर्म्युला काय असते, टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन के. किती 0.8954 इंटू -2, 0.8954 इंटू 10 raised to -3, -3 नाही, चेक करा एकदा. कॅरेक्टरिस्टिक बघा, -2 नाही, के ची व्हॅल्यू सांगा, के ची. हा ती बरोबर आहे, 8.917 इंटू 10 raised to -3, काय येणार आहे हा मिनिट इनवर्स. रियान बराबर था, बराबर 10 raised to -2 बोलते तो बेटर होता, समझ में आ रहा, -2 आपका बराबर था. ओके, आता इथं परत काय येणार आहे, टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन के. के किती आहे 8.917 इंटू 10 raised to -3, -3 वर जाऊन काय होणार आहे 693 डिवायडेड बाय 8.917, किती येणार आहे व्हॅल्यू, ह्याचा लॉग अँटी लॉग घेऊन 77.71 मिनिट. छानच येणार ना, लॉग न बघितलं ना, अँड लॉग. अच्छा ठीक आहे, आपलं चालतंय तेवढं, 7-1 चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ सबस्टन्स that remains, calculate the amount of substance that remains unreacted calculate the amount of substance that remains unreacted after 35 minutes if the initial concentration is 1.20 mole per dm cube. 1.20 mole per dm cube. हा 1.20 mole per dm cube is initial concentration. तुमचं तुम्ही फाइंड करायचं, सगळं तुमचं तुम्ही फाइंड करायचं आणि दाखवायचं आणि मग जायचं, तो पण जायचं नाही.